आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहो तुम्ही आता का कुल्फी घेऊन आलात? वेदा झोपलीये। ही कुल्फी वेदासाठी नाही तुझ्यासाठी। तू वेदाला चक्क रूम मध्ये घेऊन आलीस माझ्या। ही कुल्फी त्यासाठी। थँक्यू। कमाल आहे तुझी। मी तुला सांगतो की वेदाला कुल्फी देत जाऊ नकोस, उलट तू मलाच ऑफर करतेस। कुल्फी देऊन नंतर हे मला ओरडणार तर नाही ना? नाही ओरडणार। हाँ? तू जरी कुल्फी खाल्लीस तर मी तुझ्यावर नाही ओरडणार। इनफॅक्ट मी पण कुल्फी खाणार आहे। तुम्ही कुल्फी खाणार आहात? नाही नाही नको। ते तुमचं काय ते हायजीन पाळायला हवं ना। आणि असे बाहेर पाऊस पडतोय, गारठा झालाय, तुम्ही आजारी पडाल नको। कोणीतरी मला सांगितलं होतं कधी कधी थोडं बदललं तर चालतं। ते मी खूप सिरियसली घेतलंय। हा तू गोष्ट खूप छान सांगतेस। हा पण कसं आहे ना, वेदाला आता कळतं, सो त्या गोष्टींमध्ये थोडंसं लॉजिक असेल ना तरी चालेल। कसं आहे ना, आपली वेदा अजून लहानच आहे आणि त्यामुळे ना तिने जादूच्या गोष्टींमध्येच रमायला हवं। आपण सुद्धा अशाच गोष्टी ऐकत मोठे झालोय ना। आता ही कुल्फीच बघा ना, थोड्या वेळाने वितळून जाईल। लहानपण पण अगदी तसंच असतं, हळूहळू संपून जातं। म्हणून मला असं वाटतं ना की आपण आपल्या वेदाला खूप छान छान आठवणी दिल्या पाहिजे। कधी कधी बालिश वाटते, पण खरं तर आहे स्मार्ट। अहो काय करताय तुम्ही? उठेल ना वेदा। पुढे तुझं कौतुक करत होतो मी। आणि काय कधी केलं कौतुक? आरामात बोल, नाहीतर माझ्या शिंकेने नाही तर तुझ्या आवाजाने ती उठे। आता तुम्ही माझ्यावर ढकलू नका। आय तुला जपणा